भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पेण येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पेण तालुका असा आहे की नेते गेले तरी कार्यकर्ते ठाम राहतात। महाविकास आघाडी कायम राहणार आहे। युतीमध्ये जे चालले आहे यावरून युती कायम राहील असे वाटत नाही, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे केले। येथे येणाऱ्या प्रकल्पामधून शेतकरी विकासाच्या प्रकल्पामधून बाहेर फेकला जातोय। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास झाला पाहिजे। शेतकरी कामगार पक्षाचे स्थान कमी झाले असा समज होता, परंतु अनेक कार्यकर्ते स्वतःहून मला भेटत आहेत। पेणचे भवितव्य बदलायचे आहे। कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता पेणचा पुढील आमदार शेका पक्षाचाच असेल, असे अतुल म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले। दरम्यानच्या काळात माहिती पक्षीय विषय जो आहे की आपल्या पक्षाचा येथे मोठी व्हायला हवी, पक्ष वाचवणे हे दोन्ही गोष्टी या पेण तालुक्यामध्ये पेण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याच्यामध्ये किशोरदा पेण तालुका सुधागड पाटी तालुका तसंच रोहा काही अंश येतो। या विभागामध्ये आपल्याला आज गेले 3 महिने जेव्हा मी सातत्याने इथे प्रयत्न करतोय, मला एकच गोष्ट आढळली। सुरुवातीला काही लोकांनी असा समज निर्माण केला की इथे शेतकरी कामगार पक्षाचं जे स्थान आहे किंवा जो प्रेझेन्स आहे तो कमी झाला, पण मला किंवा त्या उलट गोष्ट पाहायला मिळाली। ज्या दिवसापासून मी इथे काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून स्वयंइच्छेने इथे प्रबळ कार्यकर्ते येऊन भेटायला सुरुवात करायला त्यांनी मी काही नाव घेण्याची नक्की म्हणत नाही की महादेव निवेदन साहेब आहे, खैरे साहेब आहे, त्यानंतर पी पाटील सर आहे, स्मिताताई आहे, प्रल्हाद पाटील साहेब आहे, दीपक शेठ आहे, तसेच पक्षाच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यकर्ते राजू लेंसे साहेब आहेत, हेमंत पाटील आहेत, त्यानंतर महेंद्र ठाकूर साहेब आहेत, असे अनेक सगळ्यांची नावं घेता नाही ना, पण या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून रोज ते या विषयाचा पाठपुरावा घेऊन आपल्याला येत्या काळामध्ये पेणचं जे भवितव्य बदलायचं आहे त्या बदलासाठी प्रयत्नशील आहोत। आणि आज जेव्हा आपण इथे या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी भेटतोय आणि आज इथे सुसज्ज कार्यालय आपल्या कार्यकर्त्यांसाठी सर्व प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी आपण बनवलेलं आहे। आणि आपल्याला फसवायची कुठली गोष्ट मतदारांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना सांगायची नाहीये। जे गेले ते फसले हे तुम्ही पण बघितलं, सगळं घोटाळा होतो सगळा, आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचं काम आपण करत आलेलो आहोत। शेका पक्ष कधी खोटं सांगत नाही, शेका पक्ष कधी खोटं बोलत नाही। जे करता येईल तेच करू म्हणून सांगणारा आपला पक्ष। मी या ठिकाणी पनवेलवरून पुस्तकावरून आणून या ठिकाणी काम करायला मी अतुल म्हात्रेंना लावलेलं आहे। तुम्ही त्यांना या वाढणाऱ्या नागरिकरणामध्ये लागणारे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी ते तुमचं दैनंदिन काम करताना गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी तुम्ही कार्यकर्त्यांनी आणि तालुका चिटणीस यांनी करावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो।